हॅलो एव्हरीवन, मी अभिजित खलाटे। आता लक्झरी कार झाल्या स्वस्त। जीएसटी टॅक्स कमी झाला आहे का? लक्झरी कार घेण्याचा प्लॅन आहे का? ऑडी, BMW, मर्सिडीज बेन्झ यासारखे अनेक मॉडेल याची प्राइस कमी झाली आहे। जीएसटी टॅक्स आता फक्त 50% कमी झालाय। पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। खरी गोष्ट अशी आहे की सोशल मीडियावर ही गोष्ट व्हायरल होत आहे, लक्झरी कार स्वस्त झाल्या। पण सरकार बोलत आहे की जीएसटी टॅक्स 50% कमी झाला आहे। असं नाही, तर सरकारने जीएसटी टॅक्स हा कमी केला नाही, तर जीएसटीचा संपूर्ण टॅक्स स्ट्रक्चर बदलण्यात आला आहे। चला तर मग पाहू आधी कसा होता ते। आधी लक्झरी कार आणि SUV वर 28% जीएसटी असायचा आणि 17 ते 22% कॉम्पेन्सेशन सेस करत होते। एकूण 45 ते 50% जात होते। आता यात अनेक बदल केले आहेत, ते म्हणजे लक्झरी कार्सवर फक्त फ्लॅट 40% जीएसटी लागू आहे। मोस्ट इम्पॉर्टंट, कॉम्पेन्सेशन सेस पूर्णपणे काढून टाकले आहे। मग याचा फायदा कोणाला? तर टॅक्स बर्डन कमी झाल्यामुळे लक्झरी कार, SUV कार म्हणजे ऑडी, BMW, मर्सिडीज सारख्या कार्स 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहेत। आणि आता टाटा सफारी, फॉर्च्युनर सारख्या मोठ्या SUV देखील आता जास्त अफोर्डेबल वाटत आहेत। सोप्या भाषेत सगळ्यात तर टॅक्स स्ट्रक्चर सिंपल केलं आहे, कारण आधी वेगवेगळे स्लॅब्स प्लस सेस होते। आता एकच मुख्य स्लॅब आणि सेस हटवली। लक्झरी किंवा बिग कार्सचा इफेक्टिव्ह टॅक्स कमी झाला, त्यामुळे मॅन्युफॅक्चरर्स प्राइस कमी करू शकतात। काही इम्पोर्टेड लक्झरी कार्सवर सरकार आयात टॅरिफ, इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याच्या दिशानिर्देशांवरही काम करत आहे, ज्याने पुढील काळात प्राइस अजून कमी होऊ शकेल। ऑडी, मर्सिडीज, BMW, सफारी प्राइस याप्रमाणे असतील। ऑडी उदाहरण, काही मॉडेल्सवरील किंमत 2.6 लाख रुपयांपासून 7.8 लाख रुपयांपर्यंत कमी झाली आहे, कारण जीएसटी 2.0 नंतर टॅक्स बर्डन कमी झाला। मर्सिडीज, BMW इत्यादी लक्झरी कार्सवर देखील 3 लाख रुपयांपासून 11 लाख रुपयांपर्यंत प्राइस ड्रॉप पाहायला मिळाले, कारण जुन्या उच्च टॅक्स स्ट्रक्चरपेक्षा आता कमी टॅक्स लागू होत आहे। आणि इतर काही कार्सवर रिडक्शन नाही। EV कार्सचा जीएसटी आणून वेगळा आहे। काही लक्झरी कार्स आधीच इंडियामध्ये लोकली असेंबल होतात, इम्पोर्ट ड्युटी प्रभाव त्यांच्यावर कमी असतो। हा लक्षात ठेवा, जीएसटी 50% कमी झाला नाही, पण सेस काढल्यामुळे लक्झरी कार्स स्वस्त झाल्या आहेत। असाच ऑटो न्यूज करता मराठी कार ऑटो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।